चला तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने तांदळाचे पापड कसे करायचे ते बघूया। खूप जणांना काय होतं की खिशी घेता येत नाही, त्यामुळे पापड करण्याचे टाळतात। पण आपण आज खिशी न घेता पापड कसे करायचे ते बघूया। सगळ्यात अगोदर मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं। त्यात 9 वाट्या पाणी घालायचं आपल्याला। अगोदर 6 वाट्या पाणी घातलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं। त्यानंतर एकही गाठी राहणार नाही याची काळजी घेतली आणि पळीने व्यवस्थित ढवळून घेतलं। काय करायचं आपल्याला, तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे, फॅन खाली वाळवायचे आणि ते गिरणीतून किंवा मिक्सरमधून दळून आणायचे। 1 वाटी तांदळाला साधारण 9 वाट्या पाणी घ्यायचे। पहिले 6 ते 7 वाट्या पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला वाटेल तसं कमी जास्त पाणी घालायचं। पण 1 वाटी तांदळाच्या पिठाला 9 वाट्या पाणी हे लागतंच। त्यानंतर हे व्यवस्थित पातळ करून घेतल्यानंतर मी ते पातेले गॅसवर ठेवले। गॅसवर साधारण मीडियम फ्लेम ठेवायची। एक 5 ते 10 मिनटात आपलं हे पीठ थोडं घट्ट व्हायला लागतं। त्यानंतर पळीने ढवळतच राहायचं। यात 1 चमचा पापडखार घालायचा, 1 चमचा मीठ घालायचं। पापडखार टाकल्यामुळे काय होतं की आपले पापड एकदम मस्त क्रिस्पी होतात, फुगतात। त्यामुळे पापडखार घालायला नक्की विसरू नका। 1 चमचा जिरे घेतले आणि ते सुद्धा मिक्सरमधून काढले। थोडे खरबडीतच बारीक करायचे, ते जास्त त्याची पावडर नाही करायची। त्यानंतर आपण हे 5 ते 10 मिनिट व्यवस्थित पळीने हलवून घ्यायचं। असे घट्ट झाल्यानंतर त्यात अजून 1 वाटी पाणी घालायचं, परत परतून घ्यायचं, हलवून घ्यायचं। एक तुम्ही पळी घेतली तरी चालेल किंवा रवी घेतली तरी चालेल। फक्त काळजी ह्या गोष्टीची घ्या की तुमच्या ह्या पिठाच्या गाठी होणार नाही। साधारण 5-10 मिनटात हे पीठ घट्ट व्हायला लागते। 1 वाटी पीठला पूर्ण 9 वाटी पाणी घालायचं आपल्याला। पण थोडे थोडे करून घाला, म्हणजे तुम्हाला पिठाची पातळ घट्ट हे लगेच लक्षात येईल, त्यामुळे एकदम पाणी घालू नका। व्यवस्थित हे सगळं ढवळून झाल्यानंतर अशी चकाकी येते पिठाला, तेव्हा आपण लगेच समजायचं की आपले हे पीठ पूर्ण शिजले आणि पूर्ण झाले। त्यानंतर आपण काय करायचं की मी 1 वाटी पिठाला साधारण 7 ते 8 वाट्या पाणी घातलं होतं। पुन्हा मला थोडं घट्ट वाटलं, मी ही 9वी वाटी सगळ्यात शेवटी घातली आणि पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेतलं। नंतर मी एक प्लास्टिकचा कागद घेतला, तो टाकला, त्याला थोडं तेल लावलं आणि पळीने छान छोटे छोटे पापड करून घेतले। साधारण 1 वाटी पिठात 40 ते 50 पापड झाले माझे। काही पीठ खाण्यात गेले, त्यामुळे 40 ते 45 पापड तुमच्या आरामात होतील। हे पापड तुम्ही उन्हात वाळवले तरी चालेल किंवा सावलीत वाळवले तरी चालतात। त्यानंतर काय करायचे, व्यवस्थित हे पापड झाल्यानंतर थोडे 8 ते 10 तास वाळल्यानंतर उलटे करायचे। उन्हात ठेवले तर हे पापड लवकर वाळतात, सावलीत थोडा जास्त वेळ लागतो। पण काही अडचण नाही, मी तर हे पापड सावलीतच केले होते। काही पापड मी घरात केले, काही गॅलरीत केले आणि फॅन खालीच वाळवले। वाळल्यानंतर साधारण माझे 45 पापड झाले होते। 1-2 पापड चिरले माझे, पण बाकी सगळे पापड चांगले झाले। तुम्ही करून बघा, नक्की करा आणि तुम्ही जर हे पापड केले आणि छान झाले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते। हा पापड एकदम मोठा पापड होतो, म्हणजे आपला जो पापड कच्चा असतो त्याच्या दुपटीच्या आकाराचा हा पापड होतो। आणि खायलासुद्धा एकदम मस्त लागतो, कुरकुरीत होतो। तुम्हाला मी दाखवते हा पापड इतका मस्त आणि एकदम कुरकुरीत, त्यामुळे नक्की करा। आणि आवडली रेसिपी तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। लवकर भेटू आपण अशा छान नव्या सोप्या रेसिपीज घेऊन। तोपर्यंत बाय बाय।